मराठी वेब सिरीज उद्या सकाळी ठीक 10 वाजता पाण्याच्या टाकीजवळ तंटमुक्त समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी ग्रामसभा आयोजित केलेली आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी सभेसाठी हजर तर मंडळी त्यात आपण ग्रामसभा एवढ्यासाठी बोलवले गावामध्ये शांतता नांदावी, एकोपा राहावा, गावातले वाद गावातच मिटावेत, म्हणून त्या संदर्भात तंटमुक्त अध्यक्षांची निवड करण्यासंदर्भात ही आजची ग्रामसभा बोलवली आहे. ए राग्या त्या गळाला धरपडायला जा त्याला घेऊन ये. अरे बबल्या तिकडं कुठं? अरे काय गाडीत घुसशील ना, इकडे इकडे त्याला कुठं काय सगळं काम आहे आणण्याचं काय माहिती बाबा. तिकडे कुठं झाड पडशील ना कुठं ते गाडी इकडे चल. बरोबर घ्या बसून, एक तर उशीर झालाय. बसा हळू बस गाडी. तिकडं कुठं? इकडे सभा चालू आहे. तर मंडळी आले का सगळे? करायची का सुरुवात? हो सुभाषराव, अहो थांबा जरा, सरपंच येऊ द्या मग करू सभा चालू. सरपंचाचं नेहमीच आहे की काय माणसात का जाणार नाहीत. करावं सुरुवात. तर बघा आले सरपंच. या सरपंच बसा. खरं मस्ते तुमचीच वाट बघत होती. बरं झालं. मंडळी आता सरपंच आलेत, करायची का सभेला सुरुवात? हो सुभाषराव थांबा ना, महिला मेंबर ताराबाई राहिलेत ना, त्यांना आल्याशिवाय चालणार नाही. आज सभा चालू करू नका तुम्ही. हे कशाला? मी आहे की तिकडं कुठं? इकडे इकडे. बबनराव ते ताराबाई म्हणलं, ताराबाई तेच म्हणतोय ना मी. तिचा नवरा इथं असताना तिचं काय काम इकडं? बबनराव तुमचं बरोबर आहे, पण त्या ग्रामपंचायत सदस्य इथं असलं पाहिजे सभेला. सरपंच तुम्ही नका मध्ये बोलू. सगळं घरदार इकडे बोंबलं चाललं, शेतातली घरची कामं कोणी करायची? समजते बबनराव. काय रे राग्या, मी तुला काय सांगितलं होतं की बाकीचं कोण नाही आलं तरी सगळ्या सदस्यांना निरोप दे म्हणून सभेचा दिला तू? मग माझ्या आईच्या नावाची शपथ सांगतो, मी खरा निरोप दिला. मी बबनरावच्या घरी गेलो तर बबनराव होते. आधी बबनरावला निरोप दिला. त्यांना म्हणलं वहिनी कुठे? ते म्हणले रानात गेले. मग रानात गेलो, वहिनी तिथं वांगे तोडीत होते. मग मला वांगे तोडायला आलो. मी 5 किलो वांगे तोडून दिले. हा आणि निरोप देऊनच आलोय. माझं कुठं वाटतंय ना, तर विचारलं बरं नाही गेला नाही. ए बस खाली. त्याने लावलं 2 तास आणि तू लावशील दुपार. बस. त्या बघा ताराबाई आल्या. मेंबर पुढे पुढं माझं कुठं? मंडळी सरपंच आलेत, ताराबाई पण आलेत, आता सगळेच आलेत, करायची सुरुवात. सभेला सुरुवात करा म्हणजे तुमच्या पार्टीच्या आधी की लगेच करा सुरुवात. आमचा तात्या कुठे आहे? पण किती वेळ ताटकळत बसायचे? ताटकळत बसायचं म्हणजे तुम्ही उशिरा आला तरी चालतंय. तात्याला थोडा उशीर झाला की खपा नाही व्हाय. बघा सरपंच तसली बाजीराव की चालणार नाही. आता तुम्हाला तर मग माहितीच आहे खंडाळाचा इतिहास. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावच्या ना पोराकडनं सरकारने 35 एकर घेतली. त्यांची ही पण आवडत आहे. राहिलेली 5 एकर फुकीत नाद्यात पोरा करीन कोणी लढा मग. बरोबर सरपंच. अशी कशी सभा सुरू करते? अहो एका माणसासाठी सगळ्यांना मिटिंग करायची का? त्याला काय माणूस आहे का? हे नीट बोल.
तात्याबद्दल वाईट बोलायचं नाही तर झपाट्यातच पाडी. मी एका बुकीतच नाक थोडी अरे इकडं कुठं नाग इकडे मग इकडं मला तसं नाही म्हणायचं. तात्या मोठा माणूस आहे. तात्या म्हणजे आमच्या सासरवाडी श्राद्धास्थान. काय रे राघू, तात्यांना निरोप दिलाय ना पण? आईच्या रक्ताची शपथ दिला होता पण मी घरी गेलो तो तात्या बायकोचं लुगडं धुत होता. कोणाच्या म्हणजे तात्या काय कोणाच्या बायकांची लुगडी धुवायला काय मोकळाय काय? तात्या त्यांच्याच बायकोचा लुगडं धुणार. ते बघा अहो तात्या आले. तात्या स्वीट वावलाय तात्या. आमचा देव तात्या. यार तुमच्या बापाने स्वीट का ठेवलं होतं का? सरपंच तात्याबद्दल एक बी शब्द बोलायचा नाही, पोरांचा आवाज दाबायचा नाही. बसना. अरे स्वीट वावला तात्या पडला तात्या. आमचा देव तात्या. अरे स्वीट वावला तात्या. आमचा देव तात्या. अरे स्वीट वावला तात्या. आमचा देव तात्या. स्वीट वावला तात्या. आमचा देव तात्या. तात्या इतका उशीर असतं ना कुठे? सुभाषराव कामधंदा असेल घरी काही हिंचवणी मोकळी येतं का सगळी? राजाने सांगितलं अख्ख्या गावाला काय काम असते ते. सरपंच तात्याबद्दल एक जरी शब्द बोला ना माझे इतकं वाईट नाही. शांत रामभाऊ. रामभाऊ तापू नका. बस राज बस. तुम्ही म्हणताल तशी बस. सुभाषराव करा सुरू. तर मंडळी आता सगळे चालेल. तर आता आपण सभेला सुरुवात करू. हा करा सुरू करा. तर कसं आहे, त्याची आपण ग्रामसभा कशासाठी बोलवली मगाशी सांगितलंच मी. तर आपल्याला तंटमुक्त अध्यक्षांची निवड करायची. अध्यक्ष कसा असावा हा सगळ्यांना समजून घेणारा असावा असं मी आवाहन करतोय. बाळासाहेब बसा. बाळासाहेब बसा. सभेला सुरुवात करतोय आपण. बसा म्हणजे बसा म्हणायची काय कारण नाही. उभं राहणार एकदम उभं राहणार. म्हणजे खाली बसणार नाही. बसा म्हणायचं काय कारण नाही. ठीक आहे, शेवटपर्यंत उभा राहा. आम्ही सभा अशीच ठेवतोय. मजा तर मंडळी नाव ना उभं राहायचं. आता तुम्हीच म्हणताय खाली बसणार नाही. मग उभं राहा म्हणायचं काय कारण नाही. आता काय करणार? बसणार आधी बसणार. ठीक आहे बसा. नाही सगळ्या गावाला तोंडी तिने निरोप दिला आणि आम्हाला दिला का निरोप? काय रे राग्या, निरोप दिला नाही का तू? सरपंचच म्हणले होते हे थोडा सांगू नका म्हणून. नादेचा लागला ना. बाळासाहेब बाळासाहेब एक नंबर माणूस आहे गावात एवढाच. तात्या तुम्ही म्हणतात कसा अंगाला हात लावायचं कारण नाही. बाळासाहेब बसून द्या. बसा बाळासाहेब. तात्या तुम्ही म्हणतात कसं होणार. हा बसा. बसा. नादात जातोय ना. बाळासाहेब इथं तंटा घालू नका. आपल्याला तंटमुक्त अध्यक्षांची निवड करायची आणि त्याच ग्रामसभेत तुमचा तंटा. बरोबर बरोबर. सुभाषराव बाळासाहेब बोल. तात्या तुम्ही म्हणतात त्याचा हरकत काय? गाडीमध्ये बोलला ना काय? हे चांगलं. ठीक आहे. तर मंडळी आता आपण सभेला सुरुवात करू. गट तट राजकारण सोडून सर्वांचेच तंटे मिटले पाहिजेत असा अध्यक्ष असावा असं मला वाटतं. तर तुमचे विचार सुचवावेत असं मी तुम्हाला विनंती करतो. बरोबर आहे. आता याच्यामध्ये राजकारण नकोय. सरपंच राजकारण आम्ही नाही आणत, राजकारण तुम्ही आणता. का बाळासाहेब? बरोबर रे. हा त्याचं बरोबर आहे. आता तंटामुक्तीचं काम चाललंय ना. तुम्ही राजकारण नकोय. तुमची 5 नावं आमची 5 नावं. चालतंय. आमच्यातर्फे संजू. आमचं तर रामभाऊ. बस रामभाऊ खाली बसा. अजून अध्यक्ष निवडायचा आहे. आमच्यातर्फे द्रुपदाबाई. आमच्यातर्फे तात्या हे राहिले ना. आमच्या गाव फसा बायको भांडायला लागली की तात्याकडे पैसे निघाला बा गावाच्या भांडणं भेटवायला. माझ्या असली माझी बोलले मग माझ्या डोकं टाकतं मग मी गाव भेटतो. बाळासाहेब एक नंबर तात्या माझी एक नंबर. तात्या माझ्या तसवाना मध्ये जर एखादा चांगलं बोललं ना त्याला नीट सांगा मग अजून. तात्या त्याला दाबा बर का. कुणी तिथं त्याला हानीचं तोंड दाबा. तात्या
थोडं श्याम श्याम बाबा काय आपलं इकडं आजोबा पटा इकडं आपल्यात भांडू नका पलीकडची पाठ राहील आपल्यात काय भांडत आहे मला काय माहिती आपलं कुठे आणि तुमचं कुठे. बघा बबनराव एक काम करा आमचं पण बबनरावची बायको खुश पण बाया माणूस कशाला. बायकाची भांडणं झाल्यावर का तुम्ही येणार का सोड बाईला बाय 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 माणूस नको बरोबर की ना बाळासाहेब बरोबर आहे बरोबर. बायाला तर लई केला असतो भांडायचा. सरपंच बायांची जर भांडणं लागली तर गड्या माणसाला काय बाया ऐकत नाही बाळभाषी तर बाजून दिशे. बरोबर आहे का नाही एखादी बाई माणूस पाहिजे काट्या म्हणतात त्या का सगळ्याने बायाचं नाव त्यांचं नाव घेऊन टाकत याच्या बापडीच्या बायकोचं. झाले ताराबाई आमच्याकडून येजू युजू आमच्याकडून राघव ते मी रक्त शपथ घेऊन सगळ्या शब्द नकोय बघा खाली बोला सुभाषरावचं नाव घ्यायचं नाही सुभाषराव हा आमचा आहे सरपंच सुभाषराव आमच्या पार्टीचा आहे त्याचं तुम्हाला तर माहितीच आहे गावात खानदान नको बघा सुभाषराव आमचा आहे म्हणतोय आमचा आहे तेव्हा म्हणते त्याला तरी म्हणजे कोणाचा आहे तेव्हा. मला काय म्हणायचे सुभाषराव हा अख्ख्या गावाचा आहे अरे बापरे. तर म्हणजे कार्यकर्ता सुभाषरावाच्या गावाचा सुभाषरावाच्या गावात झालं आता एक काम करा म्हणजे झालं कसं. सगळ्या दुनियाची नाव आता आमचं कोणी घ्यायचं ना. बाळासाहेब तुम्हाला घरचं तंट मिटतात का घराकडे जायचा विषय नाही तो प्रायव्हेट विषय आमचा. तो आमचा आम्ही गावातले गावात बघू गावाचं बोला. बरोबर बरं ऐका सरपंच या बघा तुमची 5 माणसं झाली आमची 5 माणसं झाली आता आपण अध्यक्षाची निवडणूक केली पाहिजे तात्या अध्यक्षपदासाठी ह्याचं त्याचं नाव सुचवू नका अध्यक्ष मीच होणार नाही तर तुम्हाला तर मग माहितीच आहे आमच्याकडं एक गटात 25 मतदान आहे. बघितलं मागचे एक गट्टा 25 मतदान यातलं एक तरी पडतं ना तुम्हाला. बाळासाहेब प्रायव्हेट बोलू नका त्यांना सगळं जरी असलं गावात सत्ता आमची. मी सुद्धा चांगलं शिक्षण घेऊन ह्या गावात येत असताना माझी काय निवड नको तंट बघायचं तर तुमचं तंट चाललं बरोबर का नाही बाळा. तात्या म्हणतात तसं येतात. हे बघा माझं मत आहे. कोणी अडवाला तात्याला तर नीट सांगते आपण काय? काही चांगलं नाही. हे बघा मंडळी माझं एकच मत आहे तंटमुक्त अध्यक्षांची निवड करण्यासंदर्भातली ग्रामसभा ही शांततेतच झाली पाहिजे भांडण तंटा झाला नाही पाहिजे असं मला वाटतं. सुभाषराव खाली बस बघा तात्या मला उठवा नाही नाही मी असताना तुमचं काम आहे करा भाऊ तात्या एक नंबर माणूस आहे गावात. तुम्ही म्हणता तात्या उठताना कोणी बोलायचं नाही मध्ये. हो हळू तात्या हे बघा कुठे हां मला काय म्हणायचे हे म्हणताना आमची हे म्हणताना आमची त्याच्यानं होत्यानं राहणार त्यापेक्षा आपण काय करू सरपंच आपण निवडणूक घेऊ मतदान घेऊ मतदान घेऊ मतदान घेऊ. तुमच्याकडचा अध्यक्षपदाचा उमेदवार सुचवा आम्ही आमचं सुचवतो लोक जे निवडून देतात तो आपला अध्यक्ष कसं रामभाऊ लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे बोला तुमचं नाव सांग आमच्यातर्फे संजू असं कसं मतदान सुरू करा मतदान सुरू करा मतदान सुरू करायचं म्हणजे कार्यकर्ते बोलवा बॅनर टाका मतदान बोलवा दारू काहीतरी त्याचं करा की मागच्या वेळी कसं सरपंचाने मताला 500 रुपये दिले का आम्हाला. हो बाळासाहेब ती वेगळी निवडणूक आली ती ग्रामपंचायत निवडणूक वेगळी ही निवडणूक नाही निवडणूक म्हणजे निवडणूकच झाली पाहिजे. असले कसले हलकटाकट निवड करायची कुणी सांगितले यातले. तुमचे सगळे पार्टी सोडले मग तर झालं मी आहे ना एक नंबर तात्याने माझ्या बाबा त्याला चालू आमच्याकडून सुभाषराव उभारा तुमच्याकडून पण सदुशेठ राहूबा ज्यांना ज्यांना असं वाटते की सदुशेठ अध्यक्ष झाले पाहिजे त्यांनी हात वर करायचे बस नाही आम्ही नाही. हा बरोबर करा हा करा हा मोजा किती येतं बरोबर सुभाषेठ रामभाऊ त्यांच्याकडे राव तात्या मोजा उद्या दबाव टाकू नका. 1 2 दबाव नाही टाकला 3 4 तात्या त्यांच्याकडे 14 झाले 15 पलीकडे 15 लोक आहेत हा ठीक आहे सोनूशेठ तुमच्या बाजूने 15 मत आहेत आणखी कोणाला द्यायचे का इथली मोजा घे. ते तुमचे आहेत 15 आणि 4 19 आणि तुमचे 20 मतदान त्यांच्या बाजूने ओके बघा खाली आता तुमचं
आता ज्यांना ज्यांना सुभाषराव अध्यक्ष पाहिजे असं वाटत असेल तर त्यांनी हात वर करा. देवराव करा. स्वखुशीने करा, दबावात कुणी हात वर करू नका. चालतं की बाळासाहेब हात वर करा. बाळासाहेब आपल्या पार्टीचा हात वर करा. आपला असला तरी माझा जागा कोणी विचारतो परत बाळासाहेब मग आपल्याला नाही वाटत. ए तात्या हे कुठं वाचलंय मला दाखव. आपलं ते दोन नाही एक हात वर करा. एकच हात वर. तुम्हाला करायचंय नागामूर्ती किती तू पण मोजरे काढून व्यवस्थित. मी माझं मतदान ये विरोधात दिलं अजून मला कोणी विचारलं नाही. मी नेक्स्ट आपली 27 झालेली इथं. बाळासाहेब आपलेच आहेत. नाही नाही, आपल्याला अरे आपल्या मला कोणी ग्रहित धर नका. एका मताला तुम्हाला टाकावतो बाळासाहेब काय ते नादाच आहे का. झालेलं इथं सरपंच हे बघा ही 20 आमचीच झाली 27. नेहमीप्रमाणे तंटमुक्त समितीचा अध्यक्ष आमचा सुभाषराव झालेले आहेत. खाली करायचंय का तरी आणि खाली तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा तंटामुक्तीचा अध्यक्ष झाला तुमचा आणि दारुण पराभव झालेला टाळा. नाही नाही, रामभाऊ निवडीमध्ये मी तुम्हाला दारुणी झाला पराभव. बाळासाहेब दारुणी नाही, दारुण असं म्हणायचं त्यांना. पण कुठल्या पक्षाचा हा तंटमुक्त अध्यक्ष नाही असं आपण समजून चाला. कारण मला विश्वास जर तुम्ही ठेवला सर्वांना बरोबर घेऊन कमिटी बरोबर घेऊन मी कुठल्याच पार्टीचा नाही म्हणजे माझं शेख आणि पदावर गेला ह्याच्यासाठी म्हणत होतो विचार करा.